नमस्कार। सर्वप्रथम मी हैदराबाद मुक्ती लढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सेनानींना माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। मी या पावन दिवशी सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। या लढ्यात शेकडो हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे। अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास भोगला आहे। समाज मन जागवलं। त्यांच्या त्यागामुळेच आजचा मराठवाडा प्रकाशमान आहे। त्या सर्वच त्यागमूर्तींचं कृतज्ञतेने स्मरण करून त्यांना शतशः नमन करतो। भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मराठवाडा निजामशाहीखाली होता। मराठवाड्याच्या जनतेने या अन्यायाविरुद्ध मुक्तीलढा उभारला। देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी लोकभावना लक्षात घेऊन ऑपरेशन पोलो हाती घेतलं आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा स्वतंत्र भारताचा भाग बनला। आज मराठवाडा हा मेहनती शेतकरी, कुशल कामगार, जिद्दी युवक आणि प्रगतिशील महिलांच्या सामर्थ्यावर प्रगतीच्या दिशेने पुढे चालला आहे। कृषी, दळणवळण, उद्योग विकासातून रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधा उभारणी या सर्व क्षेत्रात मराठवाड्याची प्रगती करणे हेच शासनाचं ध्येय आहे। मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याची स्मृती जपण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे स्मृती स्मारक उभारण्यासाठी आपल्या सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला नियोजन निधीतून 2 कोटी रुपये देण्यात आले असून शासनाने मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत। मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची जलद अंमलबजावणी सुरू आहे। चला आजच्या या दिवशी, ऐतिहासिक दिवशी आपण एक संकल्प करूया। ऐक्य, बंधुता आणि समाज हितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा बलिदानाच्या वारशातून आपण समृद्धीचा नवा इतिहास घडवूया, असं आवाहन करून या महान भूमीला वंदन करतो आणि मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त तमाम मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।